तुम्ही रोज जे सहन करताय त्याकडे लक्ष देणारं कुणी आहे का? तुमच्यावर होणारे टोमणे, तुमचा अपमान, तुमच्या मेहनतीकडे होणारं दुर्लक्ष, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक, रात्री उशिरा तोंड खुपसून एकटंच रडणं आणि सकाळी उठून मी ठीक आहे असं स्वतःला सांगत जगणं, हे सगळं बघणारा कुणी आहे का? किंवा असं तर होत नाहीये ना की फक्त तुम्हीच एकटे हे सहन करताय आणि कुणाला काहीच फरक पडत नाहीये? तर मित्र हो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर तुमच्या प्रत्येक दुःखाचा, तुमच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा आणि प्रत्येक अपमानाचा अर्थ तुम्हाला कळणार आहे. तो वरचा देव फक्त बघतच नाही, तर तो सगळा हिशोब लिहून ठेवतोय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक अश्रू तुमचं एक कार्मिक अकाउंट आहे आणि त्या अकाउंटमध्ये हे सगळं रेकॉर्ड होतंय मित्र हो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे कार्मिक अकाउंट कसं काम करतं आणि एक दिवस ह्या सगळ्याचा हिशोब कसा चुकता होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्र हो, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला आतून एक वेगळीच ताकद मिळेल. हिशोब ठेवणारा राजा. मित्र हो, एक राजा होता. त्याच्या राज्यात एक नियम होता. प्रत्येक नागरिकाचं एक खातं होतं. त्या खात्यात त्या माणसाने केलेली चांगली कामं आणि वाईट कामं दोन्ही लिहिली जायची. पण त्यात एक विशेष गोष्ट होती. जी माणसं इतरांकडून अन्याय सहन करायची, त्यांच्या खात्यात ती सहनशीलता ती पण लिहिली जायची. आणि ज्यांनी हा अन्याय केलाय ना, त्यांच्या खात्यात तो अपराध देखील लिहिला जायचा. राज्यात असाच एक गरीब शेतकरी होता मित्र हो. त्याचं नाव भोला. भोलाचा एक शेजारी होता, रामलाल. आता या रामलालला त्याचं नाव जरी प्रभू श्री रामांचं मिळालेलं असेल, तरी हा खूप वाईट माणूस होता. हा श्रीमंत होता, चालाक होता. तो रोज या भोलाची फसवणूक करायचा. त्याचं शेत, त्याच्या शेतातलं पाणी चोरायचा. त्याला खोटं बोलून त्याची जमीन कमी भावात घेण्याचा प्रयत्न करायचा. यासोबतच गावात त्याची बदनामी देखील हा करायचा मित्र हो. पण हा भोला मात्र सगळं काही सहन करायचा. लोक त्याला म्हणायची, अरे तू मूर्ख आहेस, जरा उठ आणि त्याला बोल काहीतरी, जरा मर्द बन आणि भांड की. भोला म्हणायचा, राजाला सगळं माहिती आहे, तो तिथे हिशोब ठेवतोय. लोक हसायचे, म्हणायचे, अरे कसला हिशोब लावलाय, एवढा मोठा तो राजा, त्याला काय पडलंय तुझं. 10 वर्ष गेली. एक दिवस राजाने संपूर्ण राज्याचा हिशोब तपासायचं ठरवलं. सगळ्यांची खाती उघडली. तिथे रामलालचंही खातं समोर आलं. त्यात त्या रामलालचे जितके अपराध होते ना, ते पाहून राजाला धक्काच बसला. फसवणूक, खोटेपणा, चोरी, बदनामी, तिथे सगळं काही लिहिल्या गेलेलं होतं. प्रत्येक गोष्ट, तेही डेट आणि वेळेसकट. आता नंतर भोलाचं खातं उघडलं. त्यात तर कोणतेच अपराध जवळजवळ नव्हतेच असं समजा. पण सहनशीलतेच्या ज्या कॉलम मध्ये इतक्या एंट्रीज लिहिल्या गेल्या होत्या की राजाचे अगदी डोळे भरूनच आले. राजाने रामलालची सगळी संपत्ती जप्त केली आणि ती संपत्ती भोलाला दिली. रामलाल ओरडला, हा अन्याय आहे, मी श्रीमंत होतो, मी मोठा माणूस होतो. राजा म्हणाला, तू मोठा होतास, कारण तू या लहान माणसांचा, या गरीब आणि भोळ्या माणसांना तू चिरडत होतास. आज तुझा हिशोब चुकता झालेला आहे आणि भोला, ज्याने सगळं सहन केलं, त्याचा हिशोब पण चुकता झालाय. मित्र हो, ही गोष्ट फक्त एक गोष्ट नाहीये, हेच ईश्वरी सत्य आहे, हे लक्षात घ्या. तो राजा म्हणजे तो देव आहे. ते खातं म्हणजे तुमचं कार्मिक अकाउंट आहे.
आणि हिशोब चुकता होण्याचा तो दिवस देखील येणार आहे. कार्मिक अकाउंट म्हणजे नक्की काय? साध्या शब्दात सांगतो. तुम्ही बँक अकाउंट मध्ये बघितलंच असेल ना, तिथे जमा आणि खर्च, क्रेडिट आणि डेबिट अशा प्रकारे विविध गोष्टी असतात. तुमचं कार्मिक अकाउंट पण अगदी तसंच असतं. आता क्रेडिट साइड म्हणजे तुम्ही केलेली चांगली कामं, सहन केलेला त्रास, कुणाला मन मोठं करून दिलेली माफी किंवा तुम्ही केलेली मदत, कधी रागात असूनही मनातच गिळलेले ते शब्द, कुणाचा त्रास सहन करूनही डोळ्यात रोखून ठेवलेले ते अश्रू, हे सगळं काही तिथे असतं. आणि डेबिट साइडला, तिथे तुम्ही कुणाला जर त्रास दिलेला असाल तर तो त्रास, बोललेले कटू शब्द किंवा तुम्ही केलेला अन्याय हे असतं. आणि हा सगळा हिशोब देव ठेवत असतो. या वाईट लोकांना वाटतं की कोणीच बघत नाहीये, पण तो वरचा देव आहे ना, तो बघतोय. त्यांना वाटतं कोणाला काय फरक पडतंय, पण त्या देवाला फरक पडत असतो. त्यांना वाटतं सगळं काही विसरलं जाईल, उद्या कोण आठवण करणार आहे. पण एखाद्या वेळी त्याचं वाईट वागणं तुम्ही विसराल, पण तो देव हे कधीच विसरणार नाही. तुमचा प्रत्येक अश्रू रेकॉर्डेड आहे. तुमचा प्रत्येक अपमान रेकॉर्डेड आहे. तुम्ही रडलेली प्रत्येक रात्र रेकॉर्डेड आहे. आणि एक दिवस जेव्हा योग्य वेळ येईल ना, तेव्हा त्या त्रास देणाऱ्यांकडून हा हिशोब चुकता केला जाईल. देव नक्की काय काय रेकॉर्ड करतोय? आता मी तुम्हाला सांगतो की देव तुमच्या आयुष्यातल्या कोणकोणत्या गोष्टी रेकॉर्ड करतोय. नंबर 1, तुमचे गिळलेले शब्द. मित्र, किती वेळा रागात आल्यावर शब्द अगदी तुमच्या तोंडाशीच आले असतील, तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तुम्ही म्हणता की बस झाला आता, मी पण बोलतोच. पण तिथेच तुम्ही गप्प राहिलात. का राहिला तो? कारण तुम्हाला घरची शांतता हवी होती. कारण तुम्हाला घरातल्या इतरांची काळजी होती. कारण तुम्हाला घरात भांडण नको हवे होते. आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे कारण तुम्ही समोरच्या पेक्षाही मॅच्युअर होता. मग मित्र हो, मला तुम्हीच सांगा, ते गिळलेले शब्द गेले तरी कुठे असतील हो? मित्र हो, ते शब्द देवाने ऐकले. तुम्ही बोलला नाहीत, पण देवाला सगळं कळालं आणि त्याने तुमचं ते पुण्य तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलेलं आहे. आता नंबर 2, तुमचे अश्रू ज्यांना कोणी बघितलंच नाही. रात्री उशीत तोंड खुपसून रडणं, बाथरूम मध्ये पाणी सोडून हुंदके देत रडणं. काय? कारण कुणाला कळू नये म्हणून आवाज दाबून हे रडणं. तुम्हाला वाटतं कुणी तुमच्याकडे बघितलेलंच नसेल, पण हा तुमचा गैरसमज आहे मित्र हो. तो देव आहे ना, तो सगळं बघत असतो. तुमचे अश्रू त्याने मोजले, त्याने जपले आणि तुमच्या अकाउंटमध्ये ते सगळे लिहून ठेवले. नंबर 3, तुमची मेहनत जी कुणी रिकॉग्नाइजच केली नाही. तुम्ही तुमच्या घरासाठी किती काही करता. सकाळी लवकर उठणं, सगळ्यांचं करणं, ऑफिसचे कामं, परत घरी आल्यावर घरची कामं. मला एक सांगा, तुम्हाला थँक्यू असं कुणी म्हणलंय का हो? कुणी म्हणलंय का की तू थकलास का किंवा थकलीस का? नाही ना. पण देवाने ते सगळं बघितलंय. तुमची प्रत्येक मेहनत, प्रत्येक रात्री जागणं, प्रत्येक त्याग, सगळं काही देवाकडे रेकॉर्डेड आहे. आता नंबर 4, तुम्ही दिलेली माफी. किती वेळा तुम्ही सगळ्यांना माफ केलंय, समोरच्याने सॉरी पण म्हटलं नाही, तरी तुम्ही मनात धरणं सगळं काही सोडून दिलंय. लोक म्हणतात, अरे तू खूप भोळा आहेस किंवा भोळी आहेस, तुला वापरलं जातंय. पण देव म्हणतो,
हा माणूस, ही व्यक्ती, ही स्त्री, ही मोठी आहे, कारण याच्यात क्षमा करण्याची ताकद आहे. मित्र हो, ती माफी, ती क्षमा करायची ताकद तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केल्या गेलेली आहे. आता नंबर 5, त्यांचे टोमणे जे तुम्ही हसत हसत सहन केले. लोकांनी टोमणे मारले, पण तुम्ही हसलात, आतून तुटलात, अश्रू देखील आले, पण बाहेरून तुम्ही हसलात. मित्र हो, ती वेदना कुठे गेली असेल? ती वेदना त्या देवाने साठवून ठेवली, आणि ज्यांनी ते टोमणे मारलेत ना, त्यांच्या अकाउंट मधून ते डेबिट झाले आणि तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचं काय? आता प्रश्न येतो, ठीक आहे, माझं रेकॉर्ड होतंय, पण ज्यांनी माझ्यावर अन्याय केलाय त्यांचं काय? ते तर मजेत आहेत ना, त्यांचं तर काहीच होत नाहीये. मित्र हो, इथे एक गोष्ट समजून घ्या, की जसं दिसतं तसंच असतं असं नसतं. मित्र हो, ज्या माणसाने तुम्हाला टोमणे मारलेत ना, त्याचं आयुष्य बाहेरून छान दिसत असेल, पण आतून आतून त्याला रात्री शांत झोप लागत असेल का हो? त्याच्या मनात सतत कोणाची तरी भीती वाटत असेल. त्याच्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी कमी असेल. त्याच्या आयुष्यातही कुणी असेल जो त्याच्या सोबतही तेच करत असेल जे तो तुमच्या सोबत करतोय. तुम्हाला फक्त त्याचं बाहेरचं आयुष्य दिसतं. तो आतून कसा आहे ते तुम्हाला कधीच दिसणार नाही. आणि जे आज नाही दिसतं ते उद्या तुम्हाला नक्की दिसेल. ते तुमच्या समोर नक्की येईल मित्र हो. कारण कर्माचं चक्र हे हळूहळू फिरतं, पण ते फिरतं हे मात्र नक्की. एक म्हण आहे ना, जात्यावर बसेपर्यंत दळपणाऱ्याला कळत नाही. जे लोक आज तुम्हाला दळतायत ना, त्यांच्या जात्यावर बसायचा दिवस येईल. तेव्हा त्यांना कळेल की तुम्हाला बदला घ्यायची गरज नाहीये. कर्म सगळा हिशोब घेईल. तुमची सहनशीलता म्हणजे तुमचं तप आहे. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्र हो. तुम्हाला वाटतं की तुम्ही फक्त सहन करताय, तुम्ही वीक आहात, तुम्ही गप्प आहात, पण तसं नाहीये मित्र हो. तुमची सहनशीलता म्हणजे तुमचं एक तप आहे. मित्र हो, पूर्वी ऋषी मुनी जंगलात जायचे, तिथे जाऊन तप करायचे. वर्षानुवर्ष एकाच जागी बसून भूक तहान सहन करून, कठीण परिस्थितीत राहून ते हे सगळं सहन करायचे. पण त्यांना या बदल्यात काय मिळायचं माहितीये का? तर त्यांना सिद्धी मिळायची, त्यांना अपार शक्ती मिळायची, आणि याहूनही महत्वाचं म्हणजे साक्षात देव आणि त्या देवाचा आशीर्वाद त्यांना मिळायचा. मित्र हो, तुमचं हे जे राग सहन करणं, अपमान गिळून घेणं आणि तोंडातले शब्द फक्त तोंडातच गिळून घेणं, हे सगळं काही तुमचं एक तपच आहे. तुम्ही हे एक तपच करताय. फक्त तुमचं तपस्थान हे जंगल नाही, तर तुमचं तपस्थान हे तुमचं घर आहे, तुमचं ऑफिस आहे, तुमचं सासर आहे. तुम्ही रोज तप करताय, टोमणे सहन करताय, अपमान गिळून, कोणाला न बोलता, कोणाशी भांडण न करता, आणि हे तप देव बघतोय. आणि या तपाचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळणारच आहे. ज्याप्रमाणे आंब्याचं झाड लावलं की लगेच फळ येत नाही, त्यासाठी वर्ष लागतात. पण जेव्हा ते फळ येतं ना, तेव्हा गोड आंबे भरपूर येतात, आणि हा आंबाच फळांचा राजा म्हणला जातो. तुमच्या सहनशीलतेचं फळ देखील येणार आहे. थोडासा धीर धरा. हिशोब कसा आणि कधी चुकता होणार? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ठीक आहे, रेकॉर्ड होतोय, पण हा नशीब कधी आणि कसा चुकता होणार? तर ते देखील सांगतो. हा हिशोब 3 प्रकारे होतो. नंबर 1, तुमच्या आयुष्यात
अचानक चांगलं काहीतरी होईल. अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला अचानक एखादी संधी मिळेल, एखादं यश मिळेल, एखादा चांगला माणूस तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला वाटेल, अरे मी तर काही स्पेशल केलेलंच नाही, तरी हे कसं झालं? हे तुमच्या कार्मिक अकाउंट मधून झालेलं असेल. तुमच्या सहनशीलतेचं फळ तुम्हाला ते त्यातूनच मिळालंय. आता नंबर 2, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्या आयुष्यात अडचणी येतील. काही दिवसात हे तुम्ही स्वतःच बघाल. आज नाहीतर उद्या, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी. जे लोक आज खूप मजेत आहेत ना, त्यांच्या आयुष्यात एक दिवस अशी वेळ येईल जेव्हा त्यांना कळेल की कर्माचा हिशोब असतो. तेव्हा तुम्हाला आनंद तर होणार नाही, पण तुम्हाला एक शांतता तर मिळेल की चला, देवाने न्याय केला. नंबर 3, त्यांना स्वतःला जाणीव होईल आणि पश्चातापही होईल. हे सगळ्यात पॉवरफुल आहे मित्र. एक दिवस असा येईल जेव्हा त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना स्वतःलाच कळेल की ते चुकले. त्यांच्या मनात अपराधीपणा येईल. ते रात्री जागे राहतील विचार करत की मी असं का केलं. तो पश्चाताप, ती जाणीव हीच त्यांची शिक्षा असेल. आणि त्या दिवशी तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. तुमची शांतता, तुमचा संयम हेच सगळं बोलेल. तुम्ही आता काय करायचं? शेवटी प्रॅक्टिकल बोलूया. हा हिशोब चुकता होईपर्यंत तुम्ही नेमकं काय करायचं? तर नंबर 1, सहन करा पण तुटू नका. सहन करणं म्हणजे स्वतःला तोडून घेणं असं नसतं मित्र. सहन करणं म्हणजे शांत राहणं पण आतून स्ट्रॉंग राहणं. तुम्ही सहन करताय कारण तुम्ही मोठे आहात, हे स्वतःला रोज रिपीटेडली सांगत राहा. आता नंबर 2, तुमचं तप चालू ठेवा. मित्र हो, हार मानू नका. थकलात तर थोडा आराम करा, पण थांबू नका. तुमचं फळ येणार आहे, फक्त थोडा वेळ लागेल. नंबर 3, देवाशी बोलत राहा. रोज रात्री 2 मिनिटं डोळे बंद करा. मनातल्या मनात सांगा की देवा, तू सगळं बघतोयस हे मला माहिती आहे, पण मला ताकद दे. माझ्या अकाउंटमध्ये जे काही क्रेडिट आहे त्याचं फळ योग्य वेळी तुला वाटेल तेव्हा मला दे. एवढंच. नंबर 4, बदला घ्यायचा विचार सोडा. मित्र हो, तुम्हाला बदला घ्यायची काही एक गरज नाहीये. देव सगळं बघून घेईल. तुम्ही फक्त तुमचं काम करा, तुमचं आयुष्य जगा, बाकी सगळं देवावर सोडा. नंबर 5, स्वतःला लहान समजू नका. मित्र, तुम्ही जे काही करताय ना ते खूप कठीण आहे. सगळे हे करू शकत नाहीत. तुम्ही अपमान, अन्याय आणि दुःख सहन करताय म्हणजे तुम्ही साधारण नाही आहात मित्र हो. तुम्ही स्पेशल आहात. तुमची ताकद ही देखील स्पेशल आहे आणि तुमचं तप हे देखील स्पेशल आहे. हे रोज स्वतःला आठवण करून द्या. एक शेवटची गोष्ट मित्र हो, एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो. एक छोटीशी मुलगी होती. ती मोठी झाली आणि तिचं लग्न झाल्यावर ती सासरी गेली. तिथे खूप तिला त्रास सहन करावा लागला. सासू टोमणे मारायची, ननंद चेष्टा करायची, पण नवरा गप्प राहायचा. ती सगळं सहन करायची. रोज रात्री देवाला म्हणायची, देवा तू बघतोयस ना, तूच माझी ताकद आहेस देवा. बघता बघता 15 वर्षे गेली. अचानक नवऱ्याला मोठा हार्ट अटॅक आला. डॉक्टर्सने सांगितलं ऑपरेशन महाग आहे, पैसे जमा करा. सगळे परेशान झाले कारण घरात कुणाकडेच हे पैसे नव्हते. पण तेव्हाच त्या मुलीने, जिला सगळे कमी लेखायचे, तिने तिच्या स्वतःच्या सेव्हिंग मधून त्या ऑपरेशनचे पैसे दिले. रात्रंदिवस नवऱ्याची सेवा देखील हिने केली आणि शेवटी त्याची फिजिओथेरपी म्हणा किंवा कोणतीही त्याची जी जी काही फिजिकल काळजी घ्यायची होती ती सगळी घेऊन त्याला परत उभं केलं. नवरा बरं झाल्यावर सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आणि आपल्या पोटच्या मुलालाच मरणाच्या दारातून परत आणलेलं पाहून
तिच्या सासूने तर डायरेक्ट त्या मुलीचे पायच धरले. डोळे अश्रूंनी भरलेले घेऊन रडत रडत ती सासू म्हणाली, "बाई ग, मी तुला एवढं बोलले, तुला एवढा मानसिक त्रास दिला, तरी तू आम्हाला सोडून गेली नाहीस." ती मुलगी देखील हसली आणि म्हणाली, "आई, तुम्ही माझं तप होतात. ही माझी तपश्चर्या होती आणि आता माझं तप फळाला आलं." मित्र हो, तुमचं देखील तप फळाला येणार आहे. आज नाहीतर उद्या, या वर्षी नाहीतर पुढच्या वर्षी, पण येईल हे मात्र नक्की. देव हिशोब ठेवतोय. प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक रात्र काहीच वाया जाणार नाही. तुमचं कार्मिक अकाउंट भरलेलं आहे आणि त्याचं व्याजासकट परतावा हा देखील येणार आहे. फक्त थोडं थांबा, तुमची वेळ येते. तुम्ही देखील त्या तपासाठी तयार असाल तर कमेंटमध्ये त्या देवाचं नाव नक्की लिहा आणि तुमचे काही अनुभव असतील तर ते देखील मला नक्की कळवा मित्र हो. मला ते वाचायला खूप आवडेल. धन्यवाद मित्र हो.